दोन्ही लाडक्या लेकांना पुत्राच्या नावाने मात्र मिलिंद नेहमी सातत्याने ती मात्र नवीमध्ये खेळवतो. मीत इज अ सन ऑफ द मिलिंद अनंत बेटा आणि तन्वी इज डॉटर ऑफ द मिलिंद. हो स्विंग झाला जोरदार. अपील करण्याच्या अगोदर बोट उंचवण्याच्या अगोदर मात्र सरळ रस्ता पकडला होता पवेलियन यांचा. कॉट बिहाइंड द स्टंप. सिटीज मोरे गॉन. पहिली सफलता श्रीकृष्ण दिबाला. पहिली सफलता टाकली खात्यामध्ये गंगाधर इंगोले. बिग विकेट टू श्रीकृष्ण दिबा. एक गडी बाद एक. एक गडी बाद एक. छेडछाड करायला गेल्या. हलकासा हवेचा फायदा घेतला. हा मात्र मूव केला. लेग कट करताना स्विंग केला. आउट स्विंग आणि आउट स्विंगला लडखडला गेला. बॅटला स्पर्श करून विकेट किपर हातात झेल. कॉट बिहाइंड द स्टंप किशोर अशोक मडबी अँड बॉल बाय गंगाधर इंगोले. पहिली विकेट अर्जित केली गंगा इंगोलेने. फक्त एक धाव दिली पहिल्या चेंडूवर. निलेशने धाव काढली. एक गडी बाद एक. नाव प्रणित विश्वनाथ म्हात्रे. बॅटिंग क्रमांक 3 वर जाताना मीत 11 कोपर खेळण्याकडून पहिली सफलता. चांगली गोलंदाजी म्हणून तर खरोखर दादागिरी दाखवतं संपूर्ण महाराष्ट्रभर. नाव आहे गंगा इंगोले. अनबिक्स सम्राट वेगाचा. बरंच चर्चा व्हायची याच्यानंतर खरोखरच विकी बोलच्या नावं बरं जोडलं जातं. त्यांना तेच तर गोलंदाज प्रमोद पाटील सांडपाडा एक्सप्रेस ही पहिल्यांदा ओळख करून दिली नवी मुंबई. उमा रानकर, उमेश रानकर द बेस्ट ऑफ द गंसोली 11 गंसोली. रफ्तार का राजा. शॉट ऑन पूल इज अनसक्सेसफुल का. कॅच खाली क्षेत्ररक्षण. व्हाट अ कॅच यार. व्हाट अ सुपर डुपर कॅच टेकन बाय अनिकेत पाटील. कॉट अनिकेत पाटील. बॉल बाय गंगाधर इंगोले. तिसऱ्या चेंडूवर लगातार 2 चेंडूवर 2 सफलता. अडचण निर्माण केल्या गंगाधर इंगोलेने. मीत 11 कोपर खेळणे. सलग 2 धक्के अँड बॅक टू द लेफ्ट ऑन द बॅट्समन प्रणित विश्वनाथ विथ द आउट स्कोर इन द आउट. 2 गडी बाद एक. सचिन कदम बेस्ट बॅट्समन इज वन्स KSK अंतर्गत मध्ये हाय खेळतो. एका KSK मध्ये क्षितिज मोरे, दुसऱ्या KSK मध्ये सचिन. हॅट्रिकचे ही ऑन द हॅट्रिक. पहिला गोलंदाज ठरेल जय बालाजी ग्रुप सीझन 2 मध्ये हॅट्रिक घेणारा बॉलर. ती सुवर्ण संधी. पहिल्याच पाऊल पेचा बोट टाकताना पहिला सिंगल. दुसरा चेंडू विकेट काढली. पाठवलं तंबूच्या आसराला क्षितिज मोरेला आणि लगातार शॉट ऑन पूल पुरीचा सक्सेसफुल करताना झेल घेतलं. मिड विकेट वर दूर रहताना अनिकेत पाटीलने. लगातार 2 झटके. 2 गडी बाद एक अशी विकेट परिस्थिती. हॅट्रिक बॉल घेऊन गंगा. बॅटला लागले होता पण खाली राहिला चकून गेला विकेट किपर किशोरला. कोशिश क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळते. 2 गडी बाद 2 अशा दाबा. 4 चेंडूचा खेळ झाला आहे समाप्त. 5 वरची सेमी फायनल जिंकणारा संघ एक चांगला अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. त्यामुळे घेऊन जाईल रोख रुपये 25,000 कमीत कमी. राईट मोर द विकेट. 5वा चेंडू. लवली ग्लान्स यार. काय सरळ रेषेमध्ये आल्या आणि बॅटचा जो अँगल थोडासा मधर 15-10 अँगल मध्ये वळवला आणि त्याला ग्लान्स केला निलेश खरमाने. सिंगल मिळते निलेशला 5व्या चेंडूवर आणि तो जाऊन ठेवतो व्यक्तिगत 3 धावा निलेश खरमालेच्या. 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आणि 2 जबरदस्त धक्के दिले. मीत 11 कोपर खेळणे संघाला गंगा इंगोले. लास्ट डिलिव्हरी इज कमिंग बॉल राईट. ग्रेट शॉट यार. का पंच होता. बेहतरीन शॉट. बॅकफुट पर गेला आणि जागा धावलेली हलकीशी आणि त्याला स्टेअर केलं. बॅकवर्ड स्क्वेअर होतो पॉइंटला. एंड ऑफ द फर्स्ट वन. नाईसली ओव्हर रिलीज केली मी म्हणे. काय षटक आहे. फक्त 4 धावा खर्च करणार. 2 मोहरे टिपले. व्हेरी गुड पेस ऑफ द बॉलिंग बाय गंगाधर इंगोले. श्रीकृष्ण दिवा. 4 2 गडी बाद. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. खरोखरच लेग ब्रेकचा जादूगार सेन वॉन्ट दुःख निधन. त्याच्याबरोबर रॉडनी मॉस द गेट विकेट किपर ऑफ द ऑस्ट्रेलियन. अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये 2 ऑस्ट्रेलियनची एक मान सन्मान मात्र दूर गेले. सोडून गेले. जाताना मला आपले छाप सोडले मी म्हणेन. दोघांचं कारकिर्दीमध्ये पाहिलं तर सेन वॉन ICC फेम मध्ये जाणारा आणि सर्वोत्तम ईस्टर्न मध्ये जे 5 खेळाडू निवडले होते त्यामध्ये सेन वॉनचाही समावेश होता. व्हॉट अ लवली ग्रेट क्रिकेटर. बट व्हेरी बॅड न्यूज यस्टरडे इज सोडून जाताना मात्र बऱ्याचशा आठवणी आहेत. बऱ्याचशा रेकॉर्ड सोडून गेले सेन वॉन. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहन राव. पहिला चेंडू
हो 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 चेंडू चांगला पडला थोडासा मग नेक्स्ट मला सोडून जाताना वाईट करार दिला एवढा वाईट +1 धावा अंपाच्या रूमामध्ये पाय हा थोडासा मात्र प्रश्न केला आहे मोहन रावले का थोडा नेक्स्ट टाइमच्या बाहेर जाते पण पंचांचा निर्णय अंतिम असेल दोन्ही अंपायर आहेत पाहिलं तर स्वेल लेगला आमचे बाला आहेत सूर्यकांत मडवी आणि त्याला साथ देतात मुख्य पंचाच्या भूमिकेत अक्षय शेट्टी बीएस बॉय ती वाईट दिला वाईट +1 असे 2 धाव मात्र मिळतात धावसंख्या जाते सरकते पुढे मी तेलून 2 गडी बाद 6 लेफ्ट हँड और राऊंड विकेट फुल टॉच लो होती दिशा दिली मनगडीसाठी मोडलं मिड विकेट जसं हेमंत पाटील जाईल ताबा गेली तर धापून गेली दुसऱ्या धावण्यासाठी मात्र रोखलं गेलं दॅट इज अ लवली थ्रो बाय द कॅप्टन कृष्णदेवा हेमंत पाटील चांगली थ्रो मध्ये फक्त 1 धाव मिळते 1 ने धावसंख्या स्कोरबोर्ड आहे सरकते पुढे 7 वर जाऊन मिळते 2 गडी बाद 7 लॉस ऑफ द थ्रो विकेट point cover shot wide cover point shot extra cover silly mid off प्रकाश मडवी स्टँडिंग क्लास झेल पकडला पहिल्या मॅच मध्ये सेकंड मॅच मध्ये चांगला फाईट का खरा फ्लम्बलिंगचा नतीजा चेंडू मात्र सरळ बीट करून कॅप्टनला झाला काव उकळलेला चेंडू सीमा पार फरार 4 रन बॅट मधून येते तडाखा निलेश खरमाराच्या 4 ने धावसंख्या 11 कोपिंग इन सेमीफायनल 2 गडी बाद 11 11 लॉस ऑफ द विकेट खराब क्षेत्ररक्षण जिथे 2 धाबा जेमतेम मिळाल्या असत्या अतिरिक्त 2 धाव मात्र कॅप्टनच मात्र खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन हेमंत पाटील दर्जेदार क्षेत्ररक्षण चूक मात्र मागात पडू शकते 1-2 धाबा हे सेमी मध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतात लास्ट मुमेंटला अखरी मुमेंटला क्षणाला लेफ्ट राऊंड द विकेट यार करण्याचा प्रयत्न फुल टॉस घेतले बॅट पर दिशा दिली लॉंग चेंडू जे केल का कप्तानला हरवलं चेंडू गेला ओलांडून हा दुसरा चौकार 4 रन बॅट मधून निलेश क्लास दाखवताना ही फ्लिकची जादू दाखवली मी म्हणेन फ्लिक ऑफ द रिस्ट क्लाय क्लासिकल क्लाय बेदन स्टोक बॅक टू बॅक 2 चौकाराने धावसंख्येला आकार देताना निलेश खर्मा आले मित 11 15 सेकंड इन प्रोग्रेस लेफ्ट हँड राऊंड द विकेट मोहन राव यॉर्कर किंगचा बेताज बादशाह समोर विस्फोटक फलंदाज विध्वंसक फलंदाज निलेश इनसाइड आउट परंतु त्याच्यात जसं इनसाइड आउट होईल परत चेंडू टाकला ऑफसाइड ऑफ स्टंप इज अ फुल लेंथ बॉल नो ड्राउट प्रॉपरली इथे घुटमळ झाला तरंगत झाला अवतीभोवती धाव मात्र मिळत नाही चेंडू डॉट काढल्यानंतर बॉल एक मार्कवर जातात मोहन राव आपलं पहिलं आणि मॅन्डेट पावचं दुसरं ओट टाकतात टीम कडून 5वा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट टू निलेश ग्रेट बॉलिंग चांगला चेंडू हो हो बॅट लागली होती पण टप्पा पडल्यानंतर बाउन्सिंग टप्पा गेला होता विकेट किपर किशोरच्या हातात डॉट 2 चेंडू सलग डॉट चांगली वापसी मी म्हणेन 2 चौकार खाल्यानंतर एक फंबलिंग गेला खराब क्षेत्ररक्षण नतीजे 4 परंतु एक जो चौकार होता त्याची हुकूम होते बॅटर निलेशची सरळ गॅप काढली होती मिड विकेट आणि वाईट स्क्वेअर लेगला चिरून गेला फरार होताना चेंडू सीमा पार 15 धावा स्कोर बोर्डती अखरी चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला फुल टॉप घेतली प्रॉपर नो मॅन इज देअर लवली शॉट जस्ट ओव्हर द बाउंड्री लाईन च्या बाहेर षटकार गोड जो शेवट होता तो गोड केला मी म्हणे निलेश खरमालने या ओव्हरचा 2 चौकार 1 षटकाराला खूपच महागडे षटक तब्बल धाबा दिल्या या ओव्हर मध्ये 16 धाबा खर्च करते 21 धाबा तब्बल स्कोर बोर्ड आहे 21 चांगला मध्ये बॅकअप बॉलला सुरुवात खराब होती मिती 11 2 गडी बाद स्कोर फक्त होता 4 त्याच्यानंतर मात्र निलेशचा क्लास आपला शो दाखवलाय होते अगेन्स्ट खेळताना मोहन रावच्या यॉर्कर किंगला खूपच खर्च करताना 17 धावा तब्बल ठोकल्या तर पहिल्या ओव्हर मध्ये 4 17 21 धावा आहे स्कोर बोर्ड 2 ओव्हरचा खेळ झाले समाप्त टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पहिल्या ओव्हर मध्ये 2 सुरुंग लावताना धक्के दिले गंगाधर इंगोलने परतवलं क्षितिज मोरेलला पहिल्यांदा तदनंतर पहिल्या चेंडूवर टिपला गेला प्रणित विश्वनाथ मात्रे विदाउट स्कोर बॅक इंटू द डगआउट खेळपट्टीवर पाहिलं तर मी म्हणेन सचिन कदम आहे साईकला पहिल्यांदा येताना जेवढे चेंडू केल्या जेवढ्या धावा आल्या त्या बॅट मधून निलेश खरमाला व्हॉट अँकरिंग इनिंग एक बाजूने शर्तीने प्रयत्न लढवीत ठेवताना बाजू सांभाळताना मी 11 कुपर खेळण्याची सेमीफायनलचा मॅच बॅटिंग करताना मी त्याने कोण डावखुरा फलंदाज आहे सचिन येस रायटी आहे ते रायटी बॅटर आहे सचिन पण त्यावेळेला त्याचा चान्स घेतला होता बराच वेळा कारण रवी जाधव पोलीस कर्मचारी दोन्ही बाजूने हा फलंदाजी करतो
वाऱ्याचा तो अंदाज घेतल्यानंतर तेव्हा असेल डाव्या बाजूने परीक्षी अनुकूल, तेव्हा मला डाव्या बाजूने कारण बऱ्याच वेळेला पाहिलं रवी जाधवला, पण त्यावेळेला उजवा बॅटर आहे सचिन कदम. द सेकंड ओव्हर गंगाधर इंगोले आपल्या दुसरे ओ लवली बॉल फिंगर इज गोज अप. तिसरी विकेट आपल्या खात्यात टाकली. 3 विकेट गंगाधर इंगोले. व्हॉट अ लवली फेस ऑफ द बॉलिंग गंगाधर इंगोले फॉर श्रीकृष्ण दिवा. शिती त्याच्यानंतर प्रणित आणि आताच विकेट सचिन कदम गॉन. इट्स बॅक टू द विदाउट स्कोर. 2 फलंदाजांचा भोपळे फोडण्याची संधी दिलेली आहे. कडक बॉलिंग यार, ऍब्सोल्युटली द फॅन्टास्टिक बॉलिंग. बोल बा श्रीकृष्ण दिवा गंगाधर इंगोले. कडक बॉलिंग यार. जेवढं कौतुक करावं, जेवढी प्रशंसा करावी, स्तुती करावी तेवढी कमी पडेल. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 धक्के देताना फक्त 4 धावा खर्च, आणि या ओव्हर मध्ये जी सुरुवात केली पहिल्या चेंडूवर विकेट टिपला सचिन कदमला. भोपळाही फोडू न देता पाठवलं तंबूच्या आसरेला. इट्स गॉन इन बॅक टू द पवेलियन. सतीश सनस सह्याद्री स्पोर्ट्स चे मालक आहेत. सेक्टर 7 आणि 8च्या दरम्यान जे गार्डन आहे त्याच्या बरोबर बाजूला यांचं दुकान आहे. एक कंपनी आहे, ब्रँडेड कंपनी टी शर्ट मध्ये तो तयार करतो. चांगलं नाव कमाल आहे. क्रिकेटमध्ये काय देतं, क्रिकेटमध्ये असं देतो का क्रिकेट काढून तो टी शर्ट परिधान करण्यासाठी तयार करतो. दिस बॅट्समन तो फेसिंग to Gangadhar Ingole. Second delivery in this over, right arm of the wicket. What a lovely shot. Bat बरोबर आणले बॅट पायांच्या समोर आणि त्याला दिशा दिली डीप स्क्वेअर लेगला. चित्रक्षण आहे यावेळेला फिल्डिंग करताना गौरव मयूर वाणी. चांगला फलंदाज, चांगला बॉलर, चांगला क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग गुणात फील्ड करतो. सिंगल ने खाता होते सतीश सेन्नस. ओपन ताकून सिंगल. Now total score is to move on the scoreboard 22 and loss of the 3 wickets. 3 wickets absolutely the Gangadhar Ingole taken. योग्य त्याच्या भर काढल्या. स्क्वेअर मार लेग स्टंपच्या बाहेर जाताना इशारा करताना यावेळेला अक्षय शेट्टी बेस बॉयज रिबा चांगल्या सहकार्याची भूमिका निभावतात. जय बालाजी ग्रुप या स्पर्धेसाठी या आयोजनाखाली सेमीफायनल मध्ये अतिशय महत्वपूर्ण असे लढत मित 11 कोपरखेडे आणि श्रीकृष्ण दिबा. गोलंदाज मार्गवर रफ्तार राजा गंगा. ग्रेट शॉट यार. बेहतरीन शॉट. बेमिसाल टायमिंग ओव्हर द बाय दिस वे लेग. 6 रन. काय खेळ आहे. लवली शॉट बाय निलेश करमाले. 6 रन प्रॉपर हिट अगेन्स्ट टू गंगाधर इंगोले. धावसंख्येला चपकन पोहोचवली 29 वर. जबरदस्त खेळी म्हणूनच योग्य नाव दिलं आरजे प्रदीप विचारेने. सेम स्टार एट सर विवेन रिचर्स डेंजरस बॅट्समन 1917 इन फायनल 138 अनबीटन अँड वॉन द सेकंड टाइम वेस्ट इंडियन वर्ल्ड कप. त्या धाटणीतला त्याच ओ ग्रेट शॉट यार. अलाउंड द कार्पेट कव्हर पॉइंटला दिशा देताना दीप कव्हर पण क्षेत्रक्षण अडवले. सिंगल फक्त मिळेल स्ट्रोक वरती निलेशला. सिंगलने जाते धावसंख्या पुढे सरकते 30 वरती. तिसरं ओव्हर प्रगती पथावर चांगला स्कोर उभा केला मी म्हणेन. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धक्के त्यांना फक्त 4. त्याच्यानंतर तब्बल 17 धावा चोपल्या मोहन रावच्या गोलंदाच्या विरोधात निलेश खरमालेने. नाव गंगाधर इंगोले. फिफ्थ डिलिव्हरी कमिंग बॉल टू सतीश सनेस. राईट अप फॉर द विकेट. अपसाइड अप. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. चेंडू खाली चुकणार नाही. ज्येष्ठ वर्ष 45. पॉइंटला होता मोहनराव. कॉट मोहनराव. बोल बाय गंगाधर. ग्रेट बॉलिंग यार. 4थी विकेट अर्जित केली. 4 विकेट घेतल्या. 4च्या 4 विकेट मात्र खात्यात जमा केल्या गंगाधर इंगोले. व्हॉट अ बॉलिंग गंगाधर. कॉंग्रॅच्युलेशन. 4च्या 4 विकेट ज्या पडल्या तर नावावर लावल्या गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिवा. 4 गडी बाद 30. बिग विकेट. मोठी विकेट पडली मी म्हणेन. पडली हवेलीला. सतीश सेने टॉप ऑफ द बॅटला लागला स्ट्रिकरला आणि तिथेच मात्र हवेमध्ये चेंडू गेला. बरेच वेळ तरंग लागला पण 45 वर्षाचा मोहन राव होते पॉइंट बॅकवर्ड शॉटला. अचूक झेल टिपला. सॉफ्ट डिसमिसल अँड सेंट टू द बॅक टू द डगआउट सतीश सनल्स. 4 विकेट मित 11 कोपरखेडे इन ऑन 30 स्कोर बोर्ड. लास्ट टू गो. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघू 13 चेंडू मध्ये किती टार्गेट करेल ठेवतील आणि सेट केलं. लास्ट टू गो. 1 बॉल टू गो. 1 बॉल टू गो. शेवटचा चेंडू अक्षय. पहिला विकेट सिंगल वाईड 6-1 आणि विकेट. लास्ट टू गो. व्हॉट अ लवली एंड यार. 5 विकेट घेण्याचा विक्रम.
पहिल्यांदाच घडला सेमीफायनल मध्ये आणि तो आपल्या नावावला वेगाचा रफ्तार आदरणीय माजी श्रीकृष्ण दिवा कॅप्टन आमचे दादा अशोक दादा मडवी यांच्याकडून रोख रुपये 500 या कामगिरीबद्दल गंगाधर इंगले 2 ओव्हर टाकताना 5 विकेट पतन केले अर्जित केले. व्हॉट अ बॉलिंग यार. 2 ओव्हर टाकले धाबा खर्च केल्या 13 आणि 5 विकेट. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस. 2 ओव्हर नो मेडन 13 रन्स गिवन आणि 5 विकेट इन सेमीफायनल. आणि त्याच्या भरीव कामगिरी इम्प्रेस होताना श्रीकृष्ण दिवा टीमचे माजी कर्णधार आणि खरोखर ग्रेट सपोर्टर आपले श्रीकृष्ण दिवा अशोक दादा मडवी यांच्याकडे रोख रुपये आले गंगासाठी 500. नाव कॅप्टन व्हेरी डिसअपॉइंटेड विदाउट स्कोर. 4 फलंदाज शून्यावर. सितीश शून्यावर त्याच्यानंतर प्रणित शून्यावर सचिन शून्यावर आणि मिलिंद शून्यावर. एक हाती किल्ला लढवताना म्हणून नाव ठेवलंय आरजे प्रदीप विचारे ग्रेट कॉमेंटेटर हिंदी नवी मुंबई सर विमन रिचर्ड्स. ओळख दिली नवी मुंबईचा हा सर विमन रिचर्ड्स आहे आणि त्या दिशेने मी उल्लेख केला 1979 वर्ल्ड कप 138 नॉट आउट त्या दिशेने खेळ. फक्त एक धाव काढले सतीशने. ग्रेट शॉट ॲट स्टेट ऑफ द ग्राउंड. ओ हो किती डेडिकेशन यार. 2 ओव्हर 13 धावा 5 विकेट आणि दिवाच्या अखंडाने मात्र धावला होता. जीव देऊन धावला होता. 100% डेडिकेशन फॉर द क्रिकेट. गंगाधर इंगोले कडक फिल्डिंग यार. चौकार वाचवला मी म्हणेन. तब्बल 3 धावा वाचवला. व्हॉट अ फिल्डिंग यार. कुठं क्षेत्ररक्षण होतं. लांगांवरून आला होता 15 पावलं घेऊन लांगापच्या दिशेने चौकार वाचवलं. धडपड केली आणि झोकून दिलं. तब्बल 3 धावा वाचवल्या. 3 धावा वाचवणं सिंगल मिळते. गुड शॉट. फुलटॉप बॅटवर येते. कॅप काढली होती. लंगाला छेडून गेलं होतं. तिथेच मात्र गंगाधर इंगोल सारखी भिंत उभी होती. श्रीकृष्ण देव धावात गेला. नुसतं धावण्याचा चेंडू अडवला आतमध्ये आणला आणि तब्बल 3 धावा श्रीकृष्णाला टीम साठी वाचवल्या. फटका आहे बॅट मधून. आता नवीन फलंदाज पवन सुनील बेटा सिंगल खातं खोलते. पवन 2 फलंदाज आहेत त्यांनी फक्त खातं खोललं. एक सतीश सनस आणि आता आलेला पवन. बाकीच्या संपूर्ण धावा एकाएकी 1 मॅन आर्मी ही खेळी खेळताना खरोखरच सुपर इनिंग बा निलेश खरमाले. 51 धक्के लागले. तू चल मैं अशी परिस्थिती बिकट केली असताना बाजू आवरून खेळताना ग्रेट शॉट यार. कडक शॉट यार. ला जबा. या खेळीसाठी मात्र आठवण येईल का एका फलंदाजाने नेटाला लढून श्रीकृष्ण दिवा संघासमोर आव्हान उभं केलं. दणदणीत चेंडूला पाठवलं सरस स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. दणदणीत चेंडू सीमा पार. 4 रन. धावसंख्या 4 वाढ जाते पुढे 36 वर. तब्बल 36 धावा आणि गडी बाद झाले 5 गडी बाद 36. चौथा ओव्हर प्रगती पथावर गोलंदाज अनिकेत पाटील पोलिंग मार. 3 चेंडूमध्ये 6 धावा. स्ट्राईक फेसिंग टू द निलेश. हा फायदा घेता. यस फिंगर गोज अप. प्लम विकेट. LBW अक्षय सेट द अंपायर. गिवन द LBW. निलेश खरमाले व्हेरी डिसअपॉइंटेड. एकाकी लढत येत होता. या खेळीमध्ये पाहिलं तर 3 चौकार आणि 2 षटकाराने अक्षरशः विजयाचा अडथळा निर्माण करत होता. तोच फलंदाज मात्र लेग बिफोर द विकेट इज गॉन. 6व्या विकेटचं पतन. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मात्र मिळवली अनिकेत पाटीलने. पाठवलं तंबूच्या असलेला. इज गॉन. जाताना मात्र छाप सोडली. फक्त 2 धावा इतर फलंदाज सतीश आणि नयनच्या. बाकीच्या 29 धावांची ही आकर्षित खेळाचा शेवट. comes to the end of the nice laying in. Well played. Well done निलेश. काय फटकेबाजी. चौथे फटकेबाजी गेली. जबाबदारी घेतली होती खांद्यावर पण तेव्हाच मात्र चेंडू मात्र गेला पायावर अडलला. समोर आणला एस्टनच्या आणि बोर्ड मात्र आकाशात. अक्षय सत्य जंपायर. हो चांगली सफलता. वापसी करणारा हा चेंडू असेल. टाळ्यांच्या कडकडाने स्वागत का करू नये. करण्यासारखी खेळी इनिंग केले. 29 धावांचे बेहतर इनिंग. LBW बोल बाय अनिकेत. 6 विकेट. ते चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. प्रॉपर शॉट होता. अतुल फलंदाजाने मात्र 3रा फलंदाज खातं खोलतोय. तर 4 फलंदाजाचा भोपळा ही फोडता आला नाही.
तिसरा फलंदाज आहे अतुलच्या रूपामध्ये तो खातं कोळतोय विथ 11 कोपरखंडाच्या इनिंग मधून खेळताना बॅटर म्हणून धावसंख्या पोहोचते एकने पुढे 37 धावा 37 6 गडी बाद तर लॉस ऑफ द 6 विकेट इन सेमीफायनल मध्ये अनेक टाकतो आपला पहिला आणि चौथं टीम कडून आखरी गेम शेवटचा बॉल वंचाला हेलिकॉप्टर प्रॉपर ओढत नाहीये बेलला फलंदाजांचा पवनच्या नावावर जाते पब्लिक संधी आहे का सुरक्षित आहे फलंदाज वॉटर रनिंग बिटवीन द विकेट अतुलांना नाही पवन 2 धावा काढल्या मी म्हणेन कन्वर्ट केलं एंड ऑफ द 4 ओव्हर 4 ओव्हरचा खेळ चाललाय झालेला समाप्त 4 ओव्हर मध्ये सेमीफायनल मध्ये धावा मिथ 11 कोपरखेडने टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना तब्बल 39 4 ओव्हर 39 गडी बाद झालेले आहेत 6 गडी बाद 39 आखरी ओव्हर बाकी आहे शेवटचा निर्णय एक शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी शुभम पांडे आखरी ओव्हर आहे 6 चेंडू शेवटच्या आहेत 6 चेंडू मध्ये किती धावा काढतील आणि किती आव्हान उभं करतील हे सांगणार षटक आहे अतिशय मारझोडीचं ओव्हर असते डेथ ओव्हर हाणामारीचं म्हणून म्हणलं आता डेथ ओव्हर आणि ते डेथ ओव्हर मध्ये आणले श्रीकृष्ण दिवा कडून शुभम पांडेला गोली मारकर लेफ्ट हँड बॉलर आहे नॅचरल आउटस्विंग एक जमीनची बाजू त्याच्याकडून अगोदरच मात्र गॉड निर्माण करतो देतो त्यांना आउटस्विंग कारण हातात तसे वळतात त्यांचे वाऱ्याचा आणि टप्प्याचा योग्य वापर केला तर चांगली गोलंदाज म्हणून उदयास आलेला आहे गोलंदाज शुभम पांडे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टू अतुल बाउन्सिंग जास्त होता बाउन्सिंग पाहिलं आणि वाईटचा इशारा देताना स्वर लेगला अंपायर आहेत सूर्यकांत मडी बाला वाईट मिळतो पहिल्या चेंडूवर अतिरिक्त बहार दिला खांद्यावर आणि टप्पा मात्र जोरकस मारला आणि तो उंची गेली मात्र डोक्यावरून खूपच वरून अतुलच्या इंजिनियर आहे व्यावसायिक मध्ये भारत गेअर एक नामांकित कंपनीमध्ये तो सेवा उपलब्ध करतो सेवेत आहे रुजू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट चेंडू आहे उंची जास्ती लांबी कमी प्रॉपर टायमिंग काय कडक शॉट उडवला अनेकांच्या जवळून जाणारा पाहायला लागला प्रेक्षकाच्या भूमिकेत अनिकेत पाटीलला 6 धावा ऑन द राईज क्लास शॉट बेहतर मेनकडे ताकद जोरदार वापरली टप्प्यावर बाउन्सिंगला फेकून दिलं वाईटिस लांगापच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी बॅट मधून आला हा धमाका अतुलच्या 6 रन साने धावसंख्या झपकन जाते 46 वर 46 पहिला चेंडू वाईड आणि तज्ञ टाकल्यानंतर षटकार उडला फेकून दिला लॉंग ऑफ वरून शुभम टू अतुल चांगला चेंडू रूम होण्याची संधी दिली नाही पण मिड ऑफ होतो खुल त्याच्या डोक्यावर माडा चांगला रनिंग विकेट सुपर यार ताळमेळ चांगला डेंजर एंड मध्ये धावला मी म्हणेन पवन मजबूर केला अतुलला सुपर यार काय वेग चित्त्याच्या वेगाने धावले दोन्ही फलंदाज चित्त्याची दौड खेळपट्टीवर 2 धावा महत्वाच्या क्षणी जाऊन मत 48 आखरी ओव्हर टाकताना शुभम पाटील लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॅटला लागला होता इथे ड्रॉप द कॅच सिंगल आहे का सिंगल नाही खाली गेम कारण अजून 3 चेंडू बाकी आहेत कोशी क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक गेला नव्हता खेळल्यानंतर मग धाम मिळाला नाही चेंडू डॉट आहे त्याच ठिकाणी धावसंख्या 48 वर अजून 3 चेंडूचा खेळ 3 बॉल टू गो इन द फर्स्ट इनिंग इन सेमीफायनल शुभम पांडे टू कमिंग टू द अतुल फटका जाईल पॉइंटला स्थिती आहे 45 वर्षाचा दुसरा झेल घेताना मोहनराव या मॅच मध्ये एक कडक झेल पॉइंट मध्ये फिल्डिंग करताना मोहनराव सेकंड कॅच यावेळेला टिपलं त्याने अतुलच्या फटक्याला शॉर्ट कव्हर पॉइंटला बोल्ड बाय विकेट मिळाली अनिकेत पाटीलला विकेट मिळते माफ करा शुभम पांडे द बॉलर शुभम पांडेच्या नावावर विकेट जाते अतुल परतला विकेट क्रमांक बाद होते 7वी 7 गडी बाद 48 धावा हा स्कोर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा काढतील एका तंगावर मध्ये अपेक्षा असे की एखादा धमाका यावा एखादा मोठा फटकार एखादा षटकार येऊ नये गरजेचं असेल टीम साठी परंतु त्यासाठी मात्र बंदिस्त करील काय याच्याकडे 2 चेंडू मात्र नॅचरल आउट स्विंग मध्ये टाकण्याचा प्रयत्न शुभम पांडे बॉलिंग मार्क डेथ ओव्हर मध्ये श्रीकृष्ण दिबा कडून 5व्या ओव्हर मध्ये आपला पहिला ओव्हर हाताळताना बॉलिंग मार्क वर समोर नवीन फलंदाज खेळण्यासाठी देवा आहे नॉन स्ट्राईकला पाहिलं तर काय रनिंग करते पवन सुनील बेटा नॉन स्ट्राईक एंड इव्हन स्ट्राईकला देवा
7 गडी बाद झाले. स्कोर आहे अखेरच्या ओव्हरमध्ये 4 चेंडू समाप्ती झाल्यानंतर 48. सेमीफायनलच्या मॅच मध्ये श्रीकृष्णा दिवा विरुद्ध खेळता मेथे 11 कोपरकडे. 5वी गेम नो नॅचरल आउट स्विंग. इथे घडलंय काय तर विकेट मिळाली. धाव मात्र मिळत नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न देवाचा केला पण त्याचा विकेट मात्र बाहेर केले. धाव मिळत नाही. विकेट मिळवली 8वी. देवा झाला धावबाद. मिथ 11 कोपर खेळणे. 48. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी बॅटिंग क्रमांकावर जाताना 10वा केशव आहे फलंदाज. आणि आखरी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र स्ट्राईक वर आणलं पवन बेटाला. पवन बेटा काय करेल? मोठा फटका मारला तर धावसंख्या मात्र वाढवेल. मोठा फटका चौकार का षटकार का फलंदाजा बाद करण्यामध्ये यश होतं. आखरी गेली इन दिस इनिंग. या इनिंग मधला शेवटचा चेंडू शुभम चेंडू त्याच्यावर धमाका. स्ट्राईक बरोबर योग्य बोला घेतलं. चूक नव्हती. बेहतर देवाचा विकेट गेलाय पण 6 धावा मिळून गेला. षटकार खेळताना ओलांडून गेला काऊ कॉर्नरच्या वरून. बॅट मधून पवनच्या 6 रन. तब्बल षटकाराने 54 वर. डबल 5 टू विन टार्गेट इन सेमीफायनल. श्रीकृष्ण दिवा टार्गेट उभं केले 555. बरोबर 11 धावांची आस्किंग रन रेट रिक्वायर्ड. विन दिस सेमीफायनल. श्रीकृष्ण दिवा.
पहिला पार्ट संपलेला, पहिला इनिंग संपलेला आहे 5 ओव्हरमध्ये. धावा जमवल्या 7 गडी बाद 54 डबल 5 टू विन दिस मॅच. मिस्टर कृष्ण दिवा 55 is a lucky number. Kieran Pollard and big stroke behind the jersey number. दोन्ही मोठ्या खेळाडूंचे नंबर आहे 55 आणि ते 55 धावा मात्र जिंकण्यासाठी आहेत. फायनलमध्ये जर प्रवेश म्हणाले तर 55 धावा, 11 धावांची सरासरी, एक्झॅक्टली 11 रन पर ओव्हर रिक्वायर्ड run rate to win this match semi-final and lead to the final on tomorrow. उद्याच्या दिवसात जर खेळायचं असेल दोन्ही संघांसाठी तर हा सामना जिंकणे गरजेचे आहे. कमीत कमी 25,000 आणि एक आकर्षक ट्रॉफी जय बालाजी ग्रुप सीझन 2 दिवा कोलीवाड प्रेझेंटेड. चला मॅचला सुरुवात करा मी विनंती करतोय. गंगाधर इंगोले आणि क्लास क्रिकेटचा दर्जा त्याने दाखवला. ती 45 धावांची जी अधुरी इनिंग होती. चला स्पीडअप करा, खेळायला सुरुवात करा विनंती करतो. मी एलिमन मिलिंद प्लीज स्टार्ट. जेवढं शक्य होईल तेवढं मात्र खेळायला सुरुवात. 5 ओव्हरचा मॅच आहे आणि 5 ओव्हर थोडासा अंधार मात्र पडत चाललेला, गडद पडछाया आहे त्या मात्र भूमीवरती स्पर्श व्हायला लागल्यात आहेत, त्यामुळे अंधार पडू शकतो. प्लीज मिलिंद कोऑपरेट विनंती केली जाते. क्रिकेट आहे मित्रांनो, एखाद 2 निर्णय, कारण दोन्ही न्यूट्रल पंप आहेत, तटस्थ पंच म्हणून ठेवल्यात. कारण जरी जो आहे तो BS बॉय दिवस संघाचा आहे, जो निर्णय दिला येस मिलिंद आम्ही समजू शकतो, वी कॅन अंडरस्टँड, पण त्यासाठी खेळ थांबवू नका मित्रांनो. क्रिकेटला म्हटलं जातं जेंटलमॅन क्रिकेट, सद्गृहस्थांचा खेळ आहे. 17 टाइम्स रॉंग डिसिजन अगेन्स्ट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, बट या महान व्यक्तीनं कधी मात्र ब्र काढला ना तोंडातून, त्याला म्हटलं म्हणून तर पूजलं जातं. आणि म्हणूनच हिंदुस्थानने त्यांना दिले भारतरत्न, उगाच दिलेलं नाही. त्यासाठी त्याचा पूर्व इतिहास भक्कम आहे. क्रिकेट खेळता कधी इतर मात्र क्षेत्रामध्ये तुमचं पूर्णपणे योगदान किती आहे, सहकार्य काय करतो, तुमची देहबोली काय, बॉडी लँग्वेज काय सांगते मैदानामध्ये. म्हणून ते लिजेंड कोणालाच म्हटलं जाऊ शकत नाही. लिहिण्यासाठी प्रॉपर गुण तुमच्या अंगी भिनलेले पाहिजे, अंगभूत असे गुण लागतात, नॉट जोक. बऱ्याच विकेट क्रिकेट जवळपास आमचा जो सूर्य असतो होता तो ढळत चालले होता, काळे चालले होता. तर मिलिंद आमच्या बरोबरने बराचसा क्रिकेट खेळला आहे, जाता जाता क्रिकेट खेळला आहे. जसं क्रिकेट खेळलं आहे सचिन बरोबर, विराट कोहली, रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड, विराट कोहली खेळलेलं आहे. खेळ थांबलाय आणि प्रतीक्षा होतं जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढे असं सामना सेमीफायनलचा आपल्या भेटीला येईल अपेक्षा आहे. पण खास करून जो अमर मराठे आहे त्याची अमर माने डावखुरा गोलंदाज आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिला, पण दुसऱ्या मॅचमध्ये तो उपलब्ध नव्हता. त्यासाठी मात्र थोडीशी मात्र त्यानं दीर्घांगाई केलेली आहे, उशीर केला, विलंब केला आहे. ओके नॉट फॉर द इतर मात्र कोणत्या गोष्टी त्याने जाणीवपूर्वक असं मात्र उशीर केलेला नाही. चांगली बाहे क्रिकेटसाठी अमर माने हा रुजू होतोय खेळण्यासाठी, स्क्वॉड मध्ये आलाय. भक्कम बाजू आहे का, कारण तर गोलंदाजी कमतरता आपण पाहिली होती पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये. पर्याय होते डेफिनेटली, बट त्या पर्यायाप्रमाणे ती कमतरता नक्कीच प्रकाशाने जाणवत होती मैदानामध्ये. तो गोलंदाजाला डावखुरा गोलंदाज अमर माने हे भक्कम करतो, बॅलन्स करेल तो गोलंदाजाच्या या आक्रमणावर. डावखुरा गोलंदाज ज्या मॅच मध्ये ऐरोली कोल्हापूरचे जे 6 षटकार मारले होते मिलिंदने, त्याच मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती या गोलंदाजाने आणि ऐरोली कोल्हापूरला मॅचला पराभूत केलं होतं. जसं की 1987 सुनील मनोज गावस्कर अगेन्स्ट न्यूझीलंड हिट द फर्स्ट सेंचुरी and this match all the hat-trick World Cup चेतन शर्मा. अशा दोन बाजू तंतोतंत जुळतात. जे मिलिंदने केलं होतं रिद्धी सिद्धी कोपरे, तेव्हा अमर मानेने टाकलं होतं हॅट्रिकचं ओव्हर आणि जो सामना खेचला होता मी म्हणेन प्रीतम पाटीलने घाम फोडला होता नक्कीच.
पण शेवट चांगला होता आता मिथ 11 कोपन ऑन दिस मॅच. पहिला ओव्हर पहिला चेंडू पॉवर प्लेचा अतुल, बोलिक मार्क समोर किशोर. हा सफल होण्याची संधी दिलेली नाही. टर्न केला, हवेमध्ये चेंडू काढला बाहेर. टायमिंग नव्हतं प्रॉपर. खडे खडे खेळण्यासाठी मात्र गुडले टप्पा म्हणणं तर ही योग्य नव्हते. नॉट प्रॉपर बॅलन्स आणि बॅकलिफ्ट ही जवळून केली. नॉट कम बॅक टू द बॅक साइड प्रॉपर. धाव मिळत नाही. सुरेख सुरुवात. इज अ इंजिनियर भारत गिअर कंपनी मध्ये मोठ्या पोस्टवर आहे गोलंदाज. चांगलं आहे क्रिकेटसाठी. राईट अप ऑफ द विकेट फुलेंचा अपसाइड ऑफ सम लवली बॉलिंग यार क्लासिकल विविधता पाहिली. पहिला चेंडू मिडल आणि ऑफ स्टँडला वुडलँड वर. इज दिस टाइम द सेकंड बॉलिंग ही रिलीज अपसाइड ऑफ स्टंप व्हाईट यॉर्क ग्लास. हा दर्जा पाहिजे. ही विचारसरणी पाहिजे. हे पॉझिटिव्ह विचार त्याने आणले. दोन चेंडू टाकताना विरोधात क्लासिकल ज्याने दोन्ही इंग मध्ये धुमाकूळ घातली आणि श्रीकृष्ण दिवाला जिंकून दिले दोन सामने. फलंदाज आहे किशोर अशोक मडवी. स्ट्राइक थर्ड बॉल फेसिंग टू अतुल. मिस टायमिंग शॉट मजबूर केला आणि सॉफ्ट डिसमिसल. जबरदस्त हादरा श्रीकृष्ण दिवा. तिसऱ्या चेंडूवर अतुल मिळवतो पहिली सफलता. विदाउट स्कोर बॅक इन टू द पॅव्हेलियन. फ्लॉप्सो पहिल्या दोन मध्ये मॅच मध्ये हिरो. तिसऱ्या मॅच मध्ये मोठ्या सामन्यामध्ये तडपण आलं, प्रेशर आलं, ते रिलीज करता आलं नाही. सरळ हातामध्ये सतीश सेनेच्या शॉट टॉप कव्हर एक्स्ट्रा कव्हरला. कॉट सतीश बोर्ड अतुल. विदाउट स्कोर. धावाचा मात्र श्रीगणेशही झालेला नाही. विकेट खराब सुरुवात. एक गडी बाद 0. चांगलं प्रमोट. योग्य चांगलं काम का ते चांगले सुपक कल्पना येते प्रकाशच्या जोडून. 1999 लास्ट प्रयोग केलं होतं सचिन रमेश तेंडुलकरने. पिंच हिटर सेंडिंग टू रॉबिन सिंग ऍट बांगलादेश ढाका. हा प्रयोग एवढा सक्सेस झाला होता की रॉबिन सिंगने कुठल्या होत्या जवळजवळ 97 धावा. हा सक्सेस झाला होता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा सल्ला. ग्रेट इनिंग. पिंच हिटर. चला गाडी मात्र बाहेर काढा. बाहेर थांबू नका आणि जे प्रेक्षक चालत आरामात त्याला पण स्पीडअप करून मात्र मैदानातून बाहेर जावं. पहिला चेंडू उंची खूप ती आढळली. पाहिली स्वेल्लेगला अंपायरिंग करतात सूर्यकांत बालाने आणि इशारा केला खराब चेंडूचा. खराब चेंडू अतिरिक्त धाव वगैरे मात्र शुभारंभ होते. श्री गणेश होते श्रीकृष्ण दिवा. एक गडी बाद 1. 3 चेंडू प्रॉपर टाकले. अतुल राईट आर्म ऑन द विकेट. नाव प्रेसिंग टू गंगा इंगोले. खेळावं लागेल एवढ्या गंगा इंगुलला. लक्ष आहे 55 धावांचा. 11 धावांचे क्लास आहे. बॅकफुट वर गेले. जागा बनवला. अँगल खुल्ला केला. चेहरा दाखवला कम्प्लिटली आणि दिशा दिली डीप कव्हर केला. खडखडी चौकार बॅट मध्ये नेतो गंगाच्या. 4 रन. 4 ने खाता खोडलाय गंगाने आणि धावा मात्र पोहोचवली श्रीकृष्ण दिवाची 5 वर. एक गडी बाद 5. 5 लॉस ऑफ द 1 विकेट श्रीकृष्ण दिवा. 5 गडी बाद. 4 चेंडू झालेले. 2 चेंडू जातून पॉवर प्लेचं पहिलं ओट टाकताना हाताळताना मिथ 11 कोपरकडे अतुल. पोलिक मार राईट मोड विकेट टू गंगाधर इंगोले. लेग स्टंपला सोडून इथे मध्ये टर्न केले. स्वेर लेग क्षेत्ररक्षण फील्ड करताना लाजवाब क्षेत्ररक्षण. सिंगल मात्र रोखू शकला नाही. एवढे सचिन कदम. एकने सिंगलने जाते पुढे. धावसंख्या श्रीकृष्ण 6 लॉस ऑफ द 1 विकेट. टार्गेट आहे सेमी फायनल मध्ये 55 डबल 5. 11 धावांची बरोबर एक्झॅक्टली रन रेट रिक्वायर्ड win this match semi-final and reach to the final. चा तिकीट काढण्यासाठी प्रत्येक गोल मध्ये 11 धावा येणे अनिवार्य आहे. जिंकण्यासाठी 55 इन 5 ओव्हर. फर्स्ट वन प्रगती पथावर. लास्ट डिलिव्हरी पाऊल पेल अतुल टू यावेळी अनिकेत. ग्रेट शॉट. हा प्रयोग पहिल्या चेंडूवर सक्सेसफुल. पिंच हिटर योग्य भूमिका सक्सेसफुल करते प्रकाश मडवीचा हा प्रयोग. पहिल्या चेंडूवर मात्र ओढून दिलं. ज्या गोलंदाजाने कमाल केली ती 3 चेंडूमध्ये वर्चस्व गाजवलं होतं. त्या चेंडूवर गोलंदाज 6वा जो चेंडू होता गोड सेवट केला श्रीकृष्ण दिवा बॅटर अनिकेत पाटीलने आणि बिरकावून दिला सरस सीमेरेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावरून ओलांडून गेला मस्तपैकी 7 धाब्यांसाठी. क्षेत्र अनिकेत ओपन द काउंट. हे प्रयोग आता धाडस लागते प्रयोगाला. मार्क गॅग बॅच 1992 गुड प्रयोग केला होता. मी म्हणे मॅन्टिन क्रो द कॅप्टन ऑफ न्यूझीलंड सेंडिंग द पिंच हिटर मार्क गेट बॅच. त्यामध्ये प्रयोग केला प्रकाशने. प्रयोग सक्सेसफुल ठरवला पहिल्या चेंडूवर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा तब्बल 12. जी आवश्यकता होते त्या धावसंख्येने पहिले ओव्हर. अमर माने लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट. फुलटॉस डाउन काउंट द विकेट. व्हाट अ कॅच इट इज मोरे. सुपरबली कॅच. विकेट मिळाली ते गंगाची. हो बिग विकेट टू मिथ 11.
कारण या शोधामध्ये होत्या गंगाधर इंगोले. किशोर मला ही विकेट आपल्याला हवी आणि तीच विकेट पुलटा ट्रॅव्हल करू शकला नाही. नॉट प्रॉपर टायमिंग दिस टाइम आणि दबा धरून होता क्षितिज मोरे सारखी भिंत लॉंगऑफच्या ठिकाणी. क्लास कॅच क्षितिज मोरे टेकन द कॅच बोल्ड बाय अमर माने. जी खळी म्हणजे कमतरता भासत होती तो आला होता मोठ्या मॅच मध्ये आणि त्याने मिळवला पहिल्या चेंडूवर विकेट. टेकन द फर्स्ट डिलिव्हरी अमर माने विकेट. गंगाधर बॅक टू द पवेलियन इज कम. धावसंख्या 12 2 गडी बाद 2 सलामी मात्र तंबूचे आसरा श्रीकृष्ण दिबा. आणखीन एक प्रयोग. नॉट जयेंद्र नॉट हेमंत पाटील नॉट मयूर वाणी. नाव लेफ्ट हँड बॅट्समॅन. हा दुसरा प्रयोग आहे. मॅनेजमेंट श्रीकृष्ण दिबा प्रकाश. सेंटर द शुभम पांडे. वेगळा प्रयोग. Another wicket. Bad absolutely bad cricket. षटकार आला. विकेट नुकतीच गेले. छेडछाड केलं मजबूर केलं. छेडछाड केली स्पर्श करून गेला विकेटच्या पाठीमागे हातात कॅप्टनच्या. कॉट बिहाइंड द स्टंप मिलिंद बेटा. बोल बाय अमर माने. जाईल हॅट्रिक वर अमर माने सेमी फायनल मध्ये. कारण पहिल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट चटकावली आणि स्वतःला घेऊन गेला हॅट्रिक वर. ही वॉन द हॅट्रिक नाव. 3 गडी बाद 12. प्रयोग चांगला केला होता. शब्द खरा डावला पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर मात्र मोह आवडला नाही. मोह पाशात अडकला मी म्हणे. शॉट ऑफ लाईनच्या चेंडूवर आउटस्विंग नॅचरल आउटस्विंग इज गिवन द गॉड गिफ्ट. त्याचा उपयोग केला अमर माने. लेफ्ट हँड राऊंड द विकेट केला आणि मजबूर केले ऑफसाइड ऑफस्टंपला छेडछाड करण्याने आणि त्या जाळ्यात माने अचूक अटकला गेला. कॉट निलेश खरमाले. बोल बाय अमर माने. सेकंड विकेट इन सेकंड डिलिव्हरी. ही ऑन द हॅट्रिक नाव. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर 12-3 गडे बाद. खूपच बिकट परिस्थिती. तंबू मध्ये थोडासा मध्ये खामोशी आहे. हसू जर निर्माण करायचं आनंदी चेहरे करायचं तर बॅटरला खेळायला लागेल. शुभम पांडे आणि नुकताच आलेला मयूर वाणी. बॅटिंग क्रमांक 5 वर. 4 आणि 5वे बॅट्समन आहेत क्रमांकाच्या खेळपट्टीवर. शुभम पांडे ऑन द एंड नॉन स्ट्राइक मयूर वाणी. हॅट्रिक बॉल ना दिशा. शतरक्षण खाली होतं. हा याला म्हणतात दुर्भाग्य. अडकला पॉइंट वरती. धाव फक्त मिळते या स्ट्रोक वरती 2. चांगलीच फुलटॉस होती. हॅट्रिक चेंडू होता फुलटॉस टाकली आणि त्याला स्ट्रेट केलं शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या वरून प्रेनिकच्या डोक्यावरून 2 धाव मिळाल्या आणि धावपडाचा 12 आकडा थोडासा मात्र अपशकुनी ठरवत होता. त्याला हटवलं 14 वर. 14-3 गडी बाद. अमर लेफ्ट हँड राऊंड द विकेट. अट्रॅक्ट वर चांगला चेंडू. नो स्विंग इज आर्म गेम. सुपर बॉलिंग यार. काय चेंडू टाकलाय. क्लास चेंडू. 4 चेंडू झाले समाप्ती. पहिल्या 2 चेंडू 2 विकेट. त्यानंतर 2 धावा. त्याच्यानंतर डाट. 5चा चेंडू काय करेल. 5चा चेंडू मयूर वाणीच्या विरोधात. अमरवन काय टाकेल. स्लो वन का लेग ब्रेक. फोंगर स्लो अपटी बार. अतिरिक्त खांद्यावर जोर दिलाय. हॅपट्रॅक वर चेंडू आढळला. त्याच्यानंतर हॅपट्रॅक वर चेंडू घालताना बाउन्सिंग केलं. नो टर्न अँड बाउन्स नव्हता. फक्त आम गेम सीधी गेम होती. ती मात्र जाऊन मिळेल निलेश खरमाले विकेटच्या. पण तोपर्यंत इशारा आला होता व्हाईट बॉलचा अंपायरचा. अतिरिक्त धाव मात्र स्कोर मध्ये जाऊन मिळेल 15 वर. 15 लक्ष आहे 55 धावांचा. आणखीन 40 धावा यांच्यानंतर काढायच्या आहेत स्वप्न साकारण्यासाठी फायनलचं श्रीकृष्ण दिबा. ग्रेट बॉलिंग यार. हा गोंधळ उडालाय. प्रेशर मध्ये चालले श्रीकृष्णाचे बॅट्समन. अतिरिक्त प्रेशर घेतलाय. दबाव वाटवला तर मात्र सामन्यामध्ये परतू शकतो. काय आनंद आहे मैदानामध्ये. मी ते 11 कपर करणे स्वाभाविक आहे. कारण 4 गडी बाद 15 वर. कारण पहिले 2 झटके 4 धावा दिले होते. ती स्थिती होती. त्या काट खाईतून मात्र सुरक्षित नेण्याचं काम निलेश खरमाने केलं. इथे 4 विकेट पडलं. काय भूमिका असेल कॅप्टन हेमंत पाटीलची. 15-4 गडी बाद श्रीकृष्ण दिबा. बऱ्याच वेळा सेमीफायनल चोक होतात जिथे दक्षिण आफ्रिका चोक व्हायची. परंतु अलीकडे 10 वर्षाचा तर दुसऱ्या क्रमांकावर आहे टेनिस क्रिकेट नवी मुंबईमध्ये श्रीकृष्ण दिबा. कुमार 11 तुर्बे नंतर ते बलवान संघ थोडासा मात्र सेमीमध्ये अतिरिक्त प्रेशर घेतोय. प्रेशर घेतलं तर दबाव वाढवतो गोलंदाज. 2 ओव्हरची झाली. आता 1 टू गो येस. मिलिंद 11 चेंडू मध्ये धाबा 15 आहेत. 11 धावांच्या सरासरीने उत्तर द्यायचं होतं. पहिल्याच ओव्हर मध्ये 12 धावा तब्बल ठोकले होते. सफलता मिळाली त्या ओव्हर मध्ये फक्त 1. इथे लगातार अमर माने आला. सेमीफायनलचा पहिला सामना केला. दुसऱ्या मॅच मध्ये नव्हता. त्याची कमतरता भासवते आणि ती उणी मात्र त्याने भरून काढताना 2 धक्के दिले पहिले 2 चेंडूवर आणि आपल्या जो कॅप्टनचा विश्वास तो सार्थक ठरवला.
नाव एंड चेंज लेफ्ट हँड बॅट्समन साठी तो येते लेफ्ट हँड ओर द विकेट लेफ्ट हँड ओर द विकेट शुभम पांडे हा ये अतिरिक्त दबाव आहे हा प्रेशर आहे हा कुठे फटका जायला पाहिजे होता हा लांब जायला पाहिजे मिड विकेटच्या वरून तो गेला फक्त 38च्या जवळ धाव मिळत नाही ओव्हरची झाली समाप्ती 2 ओव्हर मध्ये 15 गडी बाद 15 loss of the 4 wickets to Krishna Diva after the chase of the 55 against the Myth 11 in semi-final. 18 चेंडूचा खेळ शिल्लक 18 मध्ये 40 धावा 18 चेंडू मध्ये 40 ती सरासरी होती 11-2 ती जाऊन मिळते 13च्या आसपास 13च्या थोडी वरचर पर ओव्हर 13 जस्ट हेड रिक्वायर्ड पर ओव्हर टू विन दिस मॅच 18 गेंदे 40 रन 40 धावा 18 चेंडू काय होऊ शकतो वातावरणात मात्र बदल झाले वातावरण मात्र पोषक नाही पण पोषक नाही पण हवा जर पाहिली फांद्यांकडे पाहिले पालांच्या पाहिलं तर अंदाज येऊ शकतो हुशार बॅट्समन हे पाहतात पालक कोणत्या दिशेने हलतात कोणत्या जे स्ट्रोक मारले तर आपले वेगवान जातील आउट ऑफ द पार झेंडे पाहिले जातात कोणत्या मारत परंतु ज्यावेळी रात्रीचं क्रिकेट असतं तर माती उडवतात माती घेतात आणि मातीने उडाल्यानंतर कोणत्या युगाने मात्र माती जाते ही मात्र हुशारचं बॅट्समनचा खेळ असतो इंटेलिजंट क्रिकेटर तो ऑब्झर्व We have to wind the direction. Go. 18 चेंडू 40 धावा. Catches win the matches. Another wicket. Sub dismissal. Shots ला लेगला झेल देऊन बसला कॅप्टन आणि माघारे परतला डगआउट मध्ये विकेट क्रमांक 5 बाद विदाउट स्कोर 4-0 बाद झाले होते पहिल्या इनिंग मध्ये इथे 3-0 बाद होतात श्रीकृष्ण दिवाच्या त्या दिशेने जातात ओपलाय फोडला नाही कॅप्टनने निराश करतो कॅप्टन हेमंत पाटील 5 गडी बाद 15 5 गडी बाद 15 सर्व अतिरिक्त प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव आले मनावरचा दबाव आहे तो हटवा लागेल सामन्यामध्ये खेळपट्टी आपल्या परिचयाची आहे लालकी खेळपट्टी सरावाची खेळपट्टी त्याच खेळपट्टी सेमी फायनल ढेपाळलं मी म्हणेन हे ढेपाले स्थितीतून काढावं लागेल चेहरे जे खूपच निराश आहेत त्यांना हसू उमटायचं असेल तर स्फोटक फलंदाजी टेंट मध्ये हसू करायचं तर मैदानामध्ये फटके मारावे लागतील खामोश ठेवले काय गोलंदाज अतुलने 12 धावा करताना 1 विकेट मिळवली अमर मानेने क्लास दाखवला सेमीफायनलच्या मोठ्या मॅच मध्ये 2 विकेट काढले फक्त 2-3 धावा खर्च आणि सतीश सनस पहिलाच चेंडूवर विकेट 17 चेंडू बाकी 40 धावा जिंकण्यासाठी नवीन फलंदाज जयेंद्र फटका प्रॉपर आला इथे बीट करेल का बीट केला एवढा शिबीर मिळाला चेंडू वळून गेला पहिल्या चेंडू खातं गोल चौकाराने जयेंद्र मळे ओपन टाकून इन बाउंड्री चरण हा खेळ आहे इथे थोडा हसू चेहरे मात्र खोलतात 10 आउट मध्ये श्रीकृष्ण दिवा थोडस दडपण आहे माझी कर्णधार श्रीकृष्ण दिवा अशोक दादा मडवी बराचसा क्रिकेट ज्याने खेळलाय कित्येक वर्षाचा अनुभव आहे कोणत्या गोष्टी करायला पाहिजे हे मनामधून चेहऱ्यामधून ते सांगतात या पहिल्यानं प्रॉपर नाही खेळत परत चौकार आला ही दमदार फलंदाजी या स्फोटक फलंदाज ओळखला जातो हा आक्रमक फलंदाज ही आशा आहे श्रीकृष्ण देवाची जयेंद्र कडून काय करेल जयेंद्र गेलेला सामना मिळवून द्यायला बऱ्याचशा गेलेले सामने काढले जयेंद्रने कित्येक वेळा 19 धावा तब्बल स्कोर होती चौकार आला बॅट मधून सतीश विरुद्ध दुसऱ्या चेंडूवर राईट डाऊन द विकेट बॅकफुट बॉल नंबर सिंगल मध्ये अतिशय महत्वाची ती जाऊन मध्ये स्कोर मध्ये धावसंख्या जाते स्कोर मध्ये श्रीकृष्ण देव सेमीफायनल मध्ये पिच 55 धावांचा 5 गडी बाद 20 धावा 5 गडी बाद 20 धावा जोडीला आहे यावेळेला पाहिलं तर शुभम पांडे ना स्ट्राइक एंडला स्ट्राइक जयेंद्र मडवी जयेंद्र किसन मेळे फेसिंग टू सतीश राईट ऑन द विकेट ग्रेट शॉट काय ताकद आहे हाताला आपला स्ट्रोक वरती केला आणि पाठवलं सरळ भेटीला प्रेक्षकांच्या मिड विकेटच्या डगरून बुलंदी पॉवर फटका जयेंद्र किसन मडवी सेट ऑन द फायर क्लास सुपर स्ट्रोक अगेन्स्ट सतीश तनस चौकार सिंगल षटकार हीच तर खेळी असते जयेंद्रची यासाठी तो ओळखला जातात आणि गेलेल्या मॅचेस कितीच काढून दिले श्रीकृष्ण दिवा टीम साठी याच बॅटरने अफलातून बॅटिंग जोरदार हमला सतीश एन्चेंट केला ही comes on right arm over the wicket now मिस टायमिंग सुदैव आहे एन जे शीट केलं मजू फुलेंचा चेंडू सरळ एशो मधून येत न खेळता मात्र बॅट चालवती क्रॉस द बॅट गेला घोषित क्षेत्रात सिंगल मिळते जयेंद्र चांगला खेळ आहे चौकार सिंगल षटकार सिंगल तब्बल 4 चेंडू मध्ये चुपले सतीशच्या 12 धावा आणि स्कोर पोहोचवलं श्रीकृष्ण दिवाचं
27 वर. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू मध्ये धाबा बनवायच्या जिंकण्यासाठी 28. 13 चेंडू 28 धाबा. 13 गेंदे 28 रन. काय मॅच आहे यार, काय खेळतोय. हे फटके जरा आले, त्याला साथ दिले शिवबानं. मॅच डेफिनेटली ऑन राहील. कठीण परिस्थिती आहे, पण या परिस्थितीतून बराच तो पूर्व तोलावर नेलंय फलंदाज बॅटरने. 13 चेंडू आणि 28 धाबा. अबे फ्रॉम द ऑफसाइड ऑप्शनचा हा चेंडू वळायला अंपायर. इशारा आमच्या परत डागामध्ये वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा. थोडासा नाराज आहे सतीश, नाराज आढळला, कारण पंचाचा निर्णय आहे. दोन्ही पंच आहेत न्यूट्रल. एक बेस बॉल दिबा आणि अदर एंड ऐरोली 11 सूर्यकांत मडपी बाला. 13 चेंडू आहेत बाकी. 28 धाबा तब्बल. याच्यानंतर समीकरण मात्र थोडं कमी येते एकदम. तब्बल 27 धाबा. 28 धाबा 5 गडी बाद आहे स्कोर बोर्ड वरती. आणि खेळण्यासाठी जयेंद्र आहे समोर. चला स्पीड अप करा, वेळ घेऊ नका. मी म्हणेन निलेश, डोंट स्पेंड ऑफ द एक्स्ट्रा टाइम द मिडल ऑफ द ग्राउंड. विचारो व्हाय नॉट. परंतु काळोख बळ ही मात्र जाण ठेवायला लागेल, समज ठेवायला लागेल. 13 चेंडू आणि 27 धाबा. ओ बॅटला लागलेला आहे. यस डेफिनेटली बॅटला कडक यार. सिंगल मिळते स्टोकरती. यांची ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. उत्तर दिले 55 धावसंख्या 3 ओव्हर नंतर. 5 गडी बाद 29. येणारे 12 चेंडू. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26. 12 चेंडू 26. 13च्या घरामध्ये सरासरी. रन रेट रिक्वायर्ड एक्झॅक्टली 13 रन्स पर ओव्हर टू विन दिस मॅच इन सेमीफायनल. श्री कृष्ण दिवा लाजवाब आयोजन. जय बालाजी ग्रुप सीझन 2 आपल्या भेटीला. आणि तिथे रंगलाय रंगतदार सामना. श्रीकृष्ण दिवा विपक्ष मीत 11 कोपरखेडणे. धावाचा पाठलाग करताना 3 ओव्हरच्या समाप्तीने श्रीकृष्ण दिवाने उत्तर दिले. 5 गडी बाद 29. येणारे चेंडू आहेत 12 शिल्लक. धावा बनवायच्या 26. अमर जाणे काय ओव्हर टाकली यार. सामन्यामध्ये वापसी करून दिले मीत 11 कोपरखेडला. त्या ओव्हर मध्ये मॅन्डेटरी पावपाचं दुसरं ओव्हर टाकताना आपलं पहिलं ओव्हर होतं. 3 धावा 2 दणके दिले. 2 मोठी विकेट मिळवली आणि तिथेच मात्र बॅकफुट वर आणलं होतं श्रीकृष्ण दिवा. 12 चेंडू आणि 26 धावा. 12 गेंदे 26 रन. व्हॉट अ मॅच यार. सेमीफायनल जय बालाजी ग्रुप सीझन 3-2. अमर माने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. हा टायमिंग प्रॉपर नव्हतं, पण चांगलं काम केलं. सिंगल काढून दिली आणि स्ट्राईक रोटेट केलं. स्ट्राईक जयेंद्रकडे जेवढं राहील तेवढं अतिशय महत्वपूर्ण असेल. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा जमवायच्या 25. व्हॉट अ मॅच यार. मॅच मध्ये रंगत आली मी म्हणेन त्या चौकाऱ्या षटकाने जयेंद्रच्या. व्हॉट अ प्लेड यार. ताकद भयानक आहे फलंदाजाकडे. MR बॉल खेळताना 5 षटकांचा विक्रम रचला होता गोठवली इथे याच फलंदाजाने. लिजेंड ट्रॉफी घनसोली या फलंदाजी काढून दिली होती मॅन ऑफ द सिरीज. ओ अलाउन द कार्पेट. दिशा दिले कुरवळत गेला. इथे सेक्शन डीपला वाईट डिश लांगावला. 37 सेनेस. सिंगल मिळते. दुसऱ्या धावसाठी मध्ये आवाज दिली होती ते ऐकू गेली नाही. ऐकू जण या वेळेला गंभीर परिस्थिती आहे. या वेळेला एक एक गोष्ट सेकंदामध्ये निर्णय घेताना मात्र दोघांना ठरवा लागेल काय करायचं आहे. कोण तुटून पडणार, कोण सिंगल काढून देणार, कोणी हवेचा, कोणी पुन्हा एकदा धमाका उडवतंय. एखादा चेंडू जर मिळाला लो पिच त्याला भिरकावून देण्याची क्षमता मात्र शुभम पांडेकडे आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. धाबा जमावायच्या नंतर 24. 10 चेंडू 24. हा लेन पासून भरकटलाय. हे चेंडू मात्र स्वेर मारा खराब. अमर माने टाकतोय हा चेंडू खराब. वाईडने धावसंख्या पुढे जाते श्रीकृष्ण 32 वर. 10 चेंडू इथं समीकरण बदललं जातं 23. 10 चेंडू आणि 23. 32 धावा लागलेल्या आहेत. 55चं टार्गेट. अजून 23 धावांची आवश्यकता. इथे लप केलाय. प्रॉपर लप आहे का. येस. जस्ट शॉट द बाउंड्री लाईन. ट्रायवल जाणं हातामध्ये पवनच्या. कॉट पवन बेटा. बोल बाय अमर माने. अमर मानेने मिळवली ही 3री विकेट. जरा ताकद कमी पडली. जनरेटकडून एलिमिनेशन मिळालं होतं पण ताकद थोडीशी मात्र शुभम पांडे कमी पडली. आता जेल दिला. गडी क्रमांक 6 बाद होता श्रीकृष्ण दिवा. शुभम पांडे बॅक इन टू द डगआउट. बॅक टू द ग्राउंड. हिज गॉन. 6 गडी बाद स्कोर 32. येणारे चेंडू शिल्लक 9 चेंडू आणि 23 धावा. 9 चेंडू 23 धावा. काय मॅच आहे. अजून उमेद आहे खेळपट्टीवर. ज्याने सामन्यामध्ये ट्विस्ट आणलं, काणीमध्ये बदल केला तो फलंदाज डेंजरस
हा काही करू शकतो. एवढा स्फोटक फलंदाज आहे. नाव आहे जयेंद्र किसन मडवी. मजबूत बांधे आहेत. कोणती परिस्थिती असो, कोणते वातावरण, त्याची तमानामध्ये घुसून खेळतो फलंदाज. इथे बॅटचा तडाखा मिळाला. मिड विकेट ठिकाणी ऋतुजला कसा प्रमाण आहे. झपाट्याने तो सिंगल मात्र मिळवतो. काय थ्रो यार. पवन सुनील वेटा झेल घेतल्यानंतर गेला मिड विकेटवर आणि अचूक थ्रो फेकली मिड करून हातामध्ये अमर मानेच्या. फक्त सिंगल. 8 चेंडू 22 धाबा. 8 चेंडू 22 धाबा. समोर आहे यावेळेला नितीन मडवी ज्याने 100 धाबा. DKPL दुसरा फलंदाज. त्याच्यानंतर साहिल तिसरा. पहिला फुलटॉस प्रॉपर आले. दिशा दिली. इथे आहे पवन. सिंगल काढली या स्ट्रोक वरती. सिंगल वर समाधान मानते. सिंगल धावसंख्या 34 वर. 6 चेंडू मध्ये 21. 6 चेंडू 21 धावा. श्री कृष्ण दिवा का मीत 11 कोण खेळेल उद्या फायनल मध्ये. जय बालाजी ग्रुप सीझन 2 यामध्ये चालेला अतिथी. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21. 7 गेंदे 21 रन. 7 चेंडू मध्ये 21 धावा. अमर माने बॉलिंग मार्क वर. समोर जयेंद्र फ्लॉपर आलेला उडवून दिला. 4 रन. मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. काय बॅटिंग आहे यार. समीकरण झपकन खाली नेले षटकाराने. 6 चेंडू आणि 15. 6 चेंडू 15. कडक बॅटिंग यार. जेव्हा बॅटिंग एका कधी जातो मिथिलेनच्या टीम कडे झुकतो. कधी मात्र वरचढ बाजू घेऊन जातो जयेंद्र श्रीकृष्ण दिवा टीम साठी. व्हॉट अ मॅच यार. उत्कंठावर्धक मॅच. सेमी फायनल कशी तर ज्या प्रकारे होते जय बालाजी ग्रुप तिथे लढतात काटेकी टक्कर मध्ये जुगलबंदी मध्ये. कुपर खेळण्याचे मीत 11 आणि दिवा गावची श्रीकृष्ण दिवा. व्हॉट अ मॅच यार. 6 चेंडू आणि 15 धावा. बॉलिंग मार्कवर निलेश खरमाले ज्याने धावा काढल्या पहिल्या इनिंग मध्ये खेळताना तब्बल 29. 6 गेंदे 15 रन. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. पॉइंटला आहे. शॉर्ट पॉइंट कव्हरला लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. पहिला चेंडू बॅकफुट वर गेला. सिंगल मात्र घेईल का. सिंगल पूर्ण झालेली आहे. ऑन द स्ट्राइक ऑफ द व्हेरी डेंजरस मॅन जयेंद्र किसन मडवी ऑन द स्ट्राइक. 5 गेंदे 14 रन. 5 चेंडू 14. 5 बॉल अँड 14 रन्स. विन दिस सेमी फाइनल श्रीकृष्ण देवा. का मॅच है. उत्कंठावर्धक मैच. रोम हर्षक का सामना. मीत 11 को पकड़ने उपेक्ष श्रीकृष्ण देवा. जय बालाजी ग्रुप. काय अनोख्या 2022 सीझन 2 काय सामना रंगले. काय उत्कंठा वाढवले सामन्याला. सिगेला पोहोचवले ही उत्कंठा तमाम प्रेक्षकांची. 4 चेंडू 14 धावा. 5 चेंडू आणि 14. 5 चेंडू 14 धावा. निलेश लेग स्पिन जास्त वळाला. प्रेशर आहे निलेश वरती. प्रेशर आहे जयेंद्र वरती. प्रेशर आहे तमाम समयरेषेच्या फिल्डर वरती. काय प्रेशर वाटेल तो मात्र मॅच घेऊन जाईल सेमी फायनल. समीकरण ते 5 चेंडू आणि 13. 5 चेंडू 13. निलेशच्या विरोधात जयेंद्र. काय बॅटिंग केले जयेंद्रने. धडाकेबंद फलंदाजी. इथे चेंडू नेमकं काय झालेलं आहे. हो पाहिलं जाईल. अपील केले. प्रश्न केले. बघूया. पंचांचं 2 पंच मात्र मिळते. त्याचा निर्णय मात्र देण्यात येईल. अंपायर सेड अजून तरी मंडपात ते प्रश्न उभा केलाय. थर्ड अंपायर नाही आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम येथे प्रणाली मात्र ठेवण्यात आलेली नाही. जो निर्णय द्यायचा तो मैदानावरती पंचांना आहे. ऑनफिल्ड अंपायर मध्ये डिसिजन देऊ शकतात. ही कामगिरी मात्र मैदानात अंपायर बाळा आणि अक्षय शेट्टी आपल्यालाच पाहिजे आहे. कारण डीएर्स नाही येते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम नॉट. सतीश चेक करायला सांगितले आहे अंपायरने. नीट प्रॉपर दिसत नाही आमच्या स्क्रीन वरती. इलेक्ट्रिक लाईव्ह आणि सांगितलं की प्रॉपर नॉट सीन द क्लिअरली. चल अंपायर डिसिजन घ्यावं.
खेळ थांबलेला आहे. 2 चेंडू झालेले आहे आणि तिथेच मात्र चेंडू रिलीज केला आणि तिथे मात्र थोडासा मात्र गोंधळ उडाला होता आणि तिथे खेळताना मात्र प्रश्न निर्माण केला. अपील केले गेलेले आहे मिथिलेन कोपरखंडेच्या. चला स्पीडअप करा. खेळायला सुरुवात करा. विनंती केली दोन्ही अंपायरने मात्र डिसिजन नाबाद दिलेले आहेत वेळेला. दोन अजून बातचीत करतात सूर्यकांत आणि अक्षय शेट्टे जे अंपायर आहेत या सेमीफायनलमध्ये. बातचीत केली सल्ला मसलत केला जातो मैदानामध्ये. का तुफान मॅच झालेला आहे. अतिशय क्रुशियल मोमेंट आहे वेळेला. जय बालाजी ग्रुप दिवा कोलीवाडा प्रेझेंटेड 2022 सीझन 2 मध्ये श्रीकृष्ण दिवा 55 धावांचा टार्गेट करताना चेस करताना स्थिती आलेल्या आहे. स्कोर मध्ये धावा आहेत यावेळेला 42 धावा आहेत. 42 ऑन द स्कोर बोर्ड. चला अंधार पडत चाललेला आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यायला लागेल कारण काळोखामध्ये मॅच खेळवायला लागेल कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा तब्बल स्कोर बोर्ड होते आणि तेव्हाच मात्र मागणी केली अपील केले की फलंदाज बाद आहे म्हणून प्रश्न केलेला आहे. परंतु दोन्ही पंचाने मात्र विचार मन करून निर्णय अपेक्षित आहे. अजून दिलेला नाही. चला चालू करा. सामना चालू करा. स्पीडअप करा. विनंती आहे दोन्ही संघासाठी सहकार्य करा. अंपायरला विनंती केली जाते. अक्षय शेट्टे आणि सूर्यकांत मडवी बाला आहेत या सेमीफायनलसाठी मॅचसाठी अंपायर म्हणून. जे बालाजी ग्रुप 2022 सीझन 2 मध्ये सेमीफायनलचा मॅच आपण पाहतोय. श्रीकृष्ण दिवा विरोधात मिथ 11 कोपरखर्डे. 55 धावांचा टार्गेट यावेळी स्कोर बोर्डती त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण दिवा 6 गडी बाद 42. चांगली फलंदाजी करताना जयेंद्र मडवी. निलेश करमाले निर्णायक ओळ गळून आलेला आहे गोलंदाजी मार्गावर. जवळ चेंडूवर षटकार मारला आणि जे 21-7 चेंडू होते त्याला आणलं. 7 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडू आतापर्यंत टाकले निलेश. फलंदाज बाद निर्णय दिलाय यावेळेला. दोन्ही पंचाने सल्ला मसलत. 7वा गडी बाद आणि खेळाडू वृत्तीने श्रीकृष्ण दिवाने मात्र स्वीकार केलाय. याला म्हणतात खेळाडू वृत्ती जेंटलमॅन क्रिकेट. खूप खूप याबद्दल त्यांना धन्यवाद आहे. कारण क्रुशियल मोमेंटला त्याने हा मात्र निर्णय मान केलाय. हे आहे खरे क्रिकेट. श्रीकृष्ण दिवा तारीफ करतो आम्ही श्रीकृष्ण दिवाची. आपल्याच मैदानावर इथे मात्र एकही भ्रळ न काढता जयेंद्र सारखा यावेळेला विकेट जाणं खूपच नुकसानकारक होतं पण ते मान्य केलं. रिस्पेक्ट केलं दोन्ही अंपायरचा श्रीकृष्ण दिवा टीमने. जेंटलमॅन क्रिकेट
याचा उदाहरण दिलंय या मॅचच्या दरम्यान. परतला काय फलंदाज केली, जान निर्माण केली, अशा पल्लवित केल्या जयेंद्रने. नवीन फलंदाज जाताना खेळपट्टीवर प्रणव. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. परतलाय. काय खेळी होती यार. 2 षटकार खेचले होते, 1 चौकार लगावला होता जयेंद्रने आणि तिथेच मात्र बाद होताना दुसऱ्या चेंडूवर निलेश. 4 चेंडू 13 धावा. समोर प्रणव. काय फटकारलंय, चेंडूला फेकून दिले सरळ मिड विकेटच्या टेकून. व्हॉट अ शॉट यार. ही खोज आहे प्रकाश मडवीची. व्हॉट यार, प्रमोट केलंय कारण डेब्यू केलं 9 तरुणाला. व्हॉट यार, 3 चेंडू समीकरण येते 7. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ स्ट्रोक यार. बेहतरीन स्विंगला खतम केला आणि फेकून दिलं या रायझिंग यंगस्टारने मिड विकेटच्या डोक्यावरून. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. चला चेंडू पूर्वा. व्हॉट अ मॅच यार. कडक शॉट. न डगमगता जी संधी प्रकाश आणि टीम मॅनेजमेंट मला दिले त्याचं सोनं केलं पहिल्या चेंडूवर. मॅच अजून बाकी आहे कारण मॅच कोणी टीम जिंकलेलं नाही. 3 चेंडू 7. व्हॉट अ इक्वेशन. तमाम प्रेक्षकांना आकर्षित करणारा सेमीफायनल. श्रीकृष्ण दिवा बिटवीन मीत 11 कोपरखेडे. कडक शॉट यार. जवळ मॅच घेऊन आला जयेंद्र आणि रायझिंग यंग स्टार त्याच्यावर कळस चढवताना. व्हॉट अ स्ट्रोक यार. ट्विस्ट आणलं या नवतरुणाने यंग स्टारने. नाव आहे प्रणव. प्रणव मडवी. 3 चेंडू 7. व्हॉट अ मॅच यार. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग अप. शॉट एक्स्ट्रा कव्हर. शॉट का पॉइंट. 3 चेंडू. अनदर शॉट. इट्स आउट ऑफ द बार. एक स्टँड मात्र करून दाखवला. प्रकाशने आपल्यासाठी मात्र सुवर्ण संधी दिली. त्या प्रकाश मणीचं शब्द खरं ठरवलंय 2 स्ट्रोक खेळताना. व्हॉट अ स्ट्रोक यार. 3 चेंडू 13 धावा. सलग 2 षटकार. 4 चेंडू 13. 2 सलग षटकार. बॅट मधून परत 2 चेंडू 1. व्हॉट अ मॅच यार. क्लास. डावखुरा फलंदाज प्रणव. या मॅच मध्ये त्याला उतरवलं. दुसऱ्या तिसऱ्या संधीचं सोनं केलं या यंग स्टारने.